नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहोत आय लॅश म्हणजे पापण्यांबद्दल। तर आय लॅश आपल्या डोळ्यासाठी एक प्रोटेक्टिव्ह लेयर आहे। आय लॅश आपल्या डोळ्यांना धुळीपासून, जर्म्स पासून वाचवतो आणि एक प्रोटेक्टिव्ह लेयर म्हणून काम करतो। पण जर आपल्या ह्या आय लॅश गळत असतील किंवा खूप जास्त पडत असतील किंवा पातळ असतील तर त्यांना घरच्या घरी आपण रिग्रो कसं करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। असे काही घरातले आपण इंग्रेडिएंट्स रोज जर वापरले तर आपल्या पापण्या खूप मस्त होणार आहेत आणि आपल्याला वेगळा मस्कारा लावायची काहीच गरज नाही। आपण मस्कारा लावतो कारण आपले आयलॅश खूप छान दिसण्यासाठी, पण जर नॅचरली तुमचे आयलॅश म्हणजे पापण्या जर खूप छान आल्या तर तुम्हाला मस्कारा लावायची काहीच गरज नाही। त्यामुळे आज आपण बघणार आहे आयलॅश तुम्ही घरच्या घरी कसं वाढवू शकता, कसं त्यांना जाड थिक करू शकता नॅचरली। चला तर मग लगेचच हा व्हिडिओ आपण चालू करूया। सगळ्यात पहिला उपाय आहे ते म्हणजे एरंडेलचं तेल। एरंडेलच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी ऍसिड्स आहेत, ज्याने आपल्या जे आयलॅश असतात ते खूप जास्त जाड होतात। तर अशी तुम्हाला क्यूटिप घ्यायचे आणि रोज तुम्ही एरंडेलच्या तेलामध्ये ह्याला बुडवून तुम्ही फक्त तुमच्या आयलॅशवर अशी लावली तरी तुमचे आयलॅश खूप जास्त जाड होतील। ह्याला थोडासा वेळ लागेल, 1 महिना 2 महिने लागतील, पण तुमचे आयलॅश नक्की जाड होतील। हा उपाय नक्की करा। तुम्हाला रात्रभर हे तुम्ही ठेवू शकता तेल, नंतर 1 ते 2 तासांनी तुम्ही धुतलं तरी चालेल, पण ज्यादा इफेक्टिव्ह जर तुम्ही ह्याला रात्रभर ठेवलं तर हे जास्त इफेक्टिव्ह राहील। त्यामुळे तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा। दुसरं आहे ऑलिव्ह ऑइल। तर ऑलिव्ह ऑइल आपल्या स्किनसाठी, केसांसाठी किती बेस्ट आहे हे सगळ्यांना माहिती आहे। ऑलिव्ह ऑइल आपल्या बॉडीसाठी देखील मस्त आहे, पण हेच ऑलिव्ह ऑइल जर आपण आपल्या लॅशेसला लावलं तर ते देखील वाढणार आहे, ते देखील स्ट्रॉंग होणार आहे। त्यामुळे ऑलिव्ह ऑइल पण तुम्ही रोज रात्री लावू शकता, नाहीतर तुम्ही दिवसभरात कधीही लावू शकता। तर ऑलिव्ह ऑइल पण नक्की लावून बघा। तिसरं आहे खोबरेल तेल। तर खोबरेल तेल खूप वर्षांपासून केसांसाठी वापरलं जातं, त्यामुळे जर तुम्ही खोबरेल तेल रोज रात्री तुमच्या पापण्यांना लावलं, तुमच्या आयलॅशला लावलं तर तुमचे जर पातळ आयलॅश असतील तर एकदम जाड होतील, शायनी होतील। बऱ्याच जणांचे आयलॅश दिसतच नाहीत। जर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रोज रात्री खोबरेलचं तेल लावा आणि तुमचे आयलॅश नक्की वाढतील। तुम्ही ॲलोवेरा जेल देखील तुमच्या आयलॅशना लावू शकता। तर ॲलोवेरा जेलमध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात। जसं मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलं की ॲलोवेरा जेल केसांसाठी चांगलं आहे, स्किनसाठी चांगलं आहे, तसंच ते आपल्या पापण्यांसाठी पण चांगलं आहे। तुम्ही रोज रात्री ॲलोवेरा जेल लावू शकता। आणि जर तुम्ही रोज मस्कारा लावत असाल ना तर मस्कारा काढल्यानंतर रोज रात्री ॲलोवेरा जेल लावा, म्हणजे तुमच्या पापण्या गळणार नाहीत। जर तुमच्या पापण्या गळत असतील ना तर ॲलोवेरा जेल त्यांना स्ट्रॉंग बनवेल, त्यामुळे रोज रात्री ॲलोवेरा जेल लावा। जर तुम्हाला झटपट आयलॅश ग्रो करायचे असेल तर तुम्ही बायोटिनचे सप्लिमेंट्स घेऊ शकता। तर बायोटिनच्या सप्लिमेंट्सने देखील सगळीकडचे केस वाढतात, तुमचे आयलॅशचे पण वाढतील। अजून एक उपाय म्हणजे तुम्ही आय मसाज करा। तुम्ही रोजच्या रोज जर तुमचा आय मसाज केला तरी देखील तुमचे हे लॅशेस असतात ते खूप जास्त वाढतात। त्यामुळे आय मसाज पण करा। तुम्ही कोणत्याही क्रीमने आय मसाज करू शकता, ते खोबरेलच्या तेलाने पण आय मसाज करू शकता, पण आय मसाज नक्की करा। ह्या जर सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर 2 महिन्यात तुमची आयलॅश ग्रो होईल, थिक होईल आणि चांगली जाड होईल। त्यामुळे ह्या घरच्या रेमेडीज नक्की ट्राय करा। आता मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे। बरेच जणांना असा प्रश्न पडतो की रोज जर आपल्या पापण्या पडल्या तर आपल्याला ते परत येणार का नाही, ते नॉर्मल आहे का नाही। तर रोज 1 ते 4 पापण्या जर तुमच्या पडत असल्या तर ठीक आहे, ते नॉर्मल आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त जर पडत असल्या तर तुम्हाला काही रेमेडीज करायची गरज आहे। जरी पडत नसल्या, जरी तुम्हाला स्ट्रॉंग हवे असतील तरी पण तुम्ही रेमेडीज करा। रोज जर तुम्ही मस्कारा वापरत असाल तर व्यवस्थित पहिला मस्कारा काढा। तुम्हाला मस्कारा नॉर्मल कॉटननी, तुम्ही खोबरेलच्या तेलाने पहिला मस्कारा काढा आणि मग तुम्ही फेस वॉश करा। डिरेक्टली तुम्ही फेस वॉश करू नका, कारण तो मस्कारा मग डोळ्यात जाऊ शकतो आणि बरेचदा असं होत ना फेस वॉशनी मस्कारा निघत नाही। त्यामुळे पहिला तुम्ही सगळ्यात आधी मस्कारा काढा, खोबरेलच्या तेलाने मस्कारा काढा आणि तुमच्या लॅशेस व्यवस्थित पहिल्यासारखे झाल्यानंतर तुम्ही फेस वॉश करा। आणि फेस वॉश नंतर पण मॉइश्चरायझिंगसाठी तुम्ही ॲलोवेरा जेल लावा, नाही तर परत खोबरेलचं तेल लावू शकता। म्हणजे जर तुम्ही मस्कारा केव्हा पण काढता तेव्हा ही रेमेडी नक्की ट्राय करा। मार्केटमध्ये आयलॅश एक्सटेन्शन मिळतात। जर तुम्ही रोज आयलॅश एक्सटेन्शन वापरले तर त्या ग्लूमुळे ना तुमचे पापण्या पडायला लागतात, तुमचे आयलॅश पडतात। त्यामुळे रोज तुम्ही अजिबात आयलॅश एक्सटेन्शन वापरू नका, तुमच्या पापण्या पडतात। अजून एक टेक्निक आलेली
आहे मार्केटमध्ये, म्हणजे तुम्ही एक 6 महिन्यासाठी ना फेक आयलॅशेस लावू शकता. म्हणजे ती ॲक्च्युली डॉक्टर ट्रीटमेंट आहे, ती कोणत्याही मोस्टली पार्लरमध्ये तुम्ही करू नका. जर तुमच्याकडे चांगला डॉक्टर असेल जो स्पेशली आयलॅश ट्रीटमेंट करत असेल, म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं काही फंक्शन आहे किंवा तुमचे आयलॅश खूप जास्त पातळ आहेत आणि तुम्हाला टेम्पररी काहीतरी सोल्युशन पाहिजे लगेच, तुम्ही ते वाढेपर्यंत थांबू शकत नाही, तर ह्याच्यासाठी तुम्ही जे टेम्पररी आयलॅश असतं ते तुम्ही फॉल्स आयलॅश लावू शकता. पण ते ग्लूवालं नसतं ॲक्च्युली, ते तुमच्या आयलॅशवर वेगवेगळ्या तुम्हाला लेंथ, तुमची साईज, तुमच्या कलरनी ना वेगळे फॉल्स आयलॅशेस तुम्हाला इथं स्टिक केले जातात. पण ते ॲक्च्युली 6 महिने ते 1 वर्ष राहतात आणि त्याचा काहीच धोका नसतो आपल्या नॅचरल आयलॅशसाठी. त्यामुळे तुम्ही आयलॅश एक्सटेन्शनपेक्षा, फॉल्स आयलॅशेसपेक्षा ही ट्रीटमेंट ट्राय करू शकता जर तुमचे आयलॅशेस खूप जास्त पातळ असतील तर. तर हा होता आयलॅश बद्दलचा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.